चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 9 डिस्काउंट अँड कमिशन मधील प्रॅक्टिस सेट 9.1 सॉर्ट आउट करणार आहोत. त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदीच सोपं होऊन जाईल. सो सी डिस्काउंट. ईच आयटम टू बी सोल्ड हॅज ए प्राइस टॅग ऑन इट. म्हणजे जी कोणती गोष्ट सेल केली जाते त्या गोष्टीवर काय असतं, एक टॅग प्राइस असते. दॅट मीन्स एक प्रिंटेड प्राइस असते. इज इट क्लिअर? अशा टाईपचा टॅग आपण पॅन्टवर शर्टवर वगैरे पाहत असतो. इज इट क्लिअर? दॅट मीन्स दिस टॅग प्राइस इज दी मार्क प्राइस. हा जो टॅग आहे या टॅगवर जी प्रिंट केलेली प्राइस असते त्यालाच आपण काय म्हणत असतो, मार्क प्राइस. इज इट क्लिअर? समटाइम्स शॉपकीपर ऑफर्स डिस्काउंट ऑन दी मार्क प्राइस. रेनी सीझनमध्ये वगैरे काय होतं, शॉपकीपर काय करतात, मार्क प्राइसवर डिस्काउंट ऑफर करत असतात. इज इट क्लिअर? इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. डिस्काउंट हा नेहमी मार्क प्राइसवरच ऑफर केला जातो. सो ही जी मार्क प्राइस आहे ती काय होत असते, रिड्यूस होत असते. इज इट क्लिअर? सो एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया. सपोज मार्क प्राइस 100 रुपीज आहे. इज इट क्लिअर? आणि शॉपकीपरने डिस्काउंट हा 20% ऑफर केला. देन सेलिंग प्राइस ॲक्च्युअल किती होणार आहे, दॅट मीन्स मार्क प्राइसवर 20%. दॅट मीन्स 100 रुपीजला 20 रुपीज लेस होणार आहेत. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 100 मायनस 20 इज इक्वल टू 80 रुपीज. ॲक्च्युअल कस्टमरला ती थिंग ही 80 रुपीजलाच मिळणार आहे. इज इट क्लिअर? सो यावरूनच आपला फॉर्म्युला काय तयार झालेला आहे, सेलिंग प्राइस इज इक्वल टू 100 दॅट मीन्स मार्क प्राइस मायनस 20 दॅट मीन्स डिस्काउंट. इज इट क्लिअर? दॅट मीन्स सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. इज इट क्लिअर? हा डिस्काउंट जर रुपीजमध्ये असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. बट डिस्काउंट जर पर्सेंटमध्ये असेल, सपोज नेक्स्ट पॉईंट, इफ द डिस्काउंट इज इन X%, दॅट मीन्स वॉट एव्हर 10%, 20% असा जर पर्सेंटमध्ये जर डिस्काउंट असेल तर त्याचा फॉर्म्युला काय होणार आहे, डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस इंटू X%, दॅट मीन्स X अपॉन 100. इज इट क्लिअर? X% दॅट मीन्स 10%, 20%. सपोज पण एक्झाम्पल घेऊया. सपोज मार्क प्राइस ही 500 रुपीज आहे. इज इट क्लिअर? त्यावर सपोज शॉपकीपरनी X% दॅट मीन्स 10% जर डिस्काउंट दिला, 10% दॅट मीन्स 100 रुपीजला 10 रुपीज तो रिड्यूस करणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ॲक्च्युअल अमाऊंट किती रिड्यूस केली गेली, तर हा झिरोला हा झिरो कॅन्सल, त्यानंतर या झिरोला हा झिरो कॅन्सल. दॅट मीन्स 50 रुपीज हा काय मिळालेला आहे, डिस्काउंट मिळालेला आहे. इज इट क्लिअर? म्हणजे 500 रुपीजची थिंग कस्टमरला हे 50 रुपीज रिड्यूस केल्यामुळं 450लाच मिळाली. इज इट क्लिअर? सो हा जर डिस्काउंट जर रुपीजमध्ये असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत, आणि डिस्काउंट हा जर पर्सेंटेजमध्ये असेल तर आपण डिस्काउंटचा हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. सिम्पली हे दोन फॉर्म्युले यूज करून आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. See the first example. If mark price is equal to rupees 1700 and selling price is rupees 1540, then find the discount. Is it clear? आत्ताच आपण डिस्काउंटचा फॉर्म्युला लर्न केलेला आहे. सो सुरुवातीला जे गिव्हन आहे ते सुरुवातीला आपण मेन्शन करूया. सो मार्क प्राइस ही 1700 रुपीज. इज इट क्लिअर? त्यानंतर सेलिंग प्राइस पण दिलेली आहे. सेलिंग प्राइस इज इक्वल टू 1540 रुपीज. इज इट क्लिअर? आणि आपला क्वेश्चन काय आहे, वी हॅव टू फाइंड आउट दी डिस्काउंट. सो डिस्काउंट इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इज इट क्लिअर? सो आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे. वी नो दॅट दी फॉर्म्युला सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस, दॅट मीन्स प्रिंटेड प्राइस, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. इज इट क्लिअर? सो डिस्काउंटसाठी काय फॉर्म्युला होईल, डिस्काउंट हा इकडं सबस्ट्रॅक्शनमध्ये आहे, तो जर आपण शिफ्ट केला तर तो इकडं प्लसमध्ये येईल. दॅट मीन्स शिफ्टिंग फक्त करून आपण डिस्काउंटचा फॉर्म्युला काय तयार करू शकतो, डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस, शॉर्टमध्ये घेऊया, मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. इज इट क्लिअर? सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. मार्क प्राइस
1700 minus selling price 1540. इज इट क्लिअर? सो आता हे सिम्पली सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे आपल्याला. 0 minus 0 that means 0. अगेन 0 minus 4 that means 10 minus 4 6. त्यानंतर 17 मायनस कॅरी झालेला 1 दॅट मीन्स 17 मायनस 16 1. इज इट क्लिअर? दॅट मीन्स डिस्काउंट शॉर्टमध्ये घेऊया. डिस्काउंट इज इक्वल टू 160 रुपीज. इज इट क्लिअर? खूप सिंपल आणि छोटंसं हे एक्झाम्पल आहे. सो वी कॅन राईट देअरफोर डिस्काउंट इज इक्वल टू 160 रुपीज. Is it clear? It is our final answer. खूप इझी असा हा क्वेश्चन होता. देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर सेकंड. इफ मार्क प्राइस इज ₹990 अँड पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10 देन फाइंड दी सेलिंग प्राइस. आपल्याला सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची आहे. डिस्काउंट पर्सेंटेजमध्ये दिलेला आहे 10% आणि मार्क प्राइस सुद्धा दिलेली आहे. मार्क प्राइस दॅट मीन्स टॅग प्राइस ही दिली गेली आहे. सुरुवातीला जे गिवन आहे ते आपण मेन्शन करूया. मार्क प्राइस इट इज गिवन अँड इट इज 990 रुपीज. देन डिस्काउंट 10%. इज इट क्लिअर? देन वी हॅव टू फाइंड आउट दी सेलिंग प्राइस. इज इट क्लिअर? 10% डिस्काउंट दिला गेला म्हणजे ॲक्च्युअली किती रुपीज रिड्यूस केले हे सुरुवातीला आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो वी कॅन राईट फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट ॲक्च्युअल डिस्काउंट. इज इट क्लिअर? सो वी नो दॅट दी फॉर्म्युला डिस्काउंट इज इक्वल टू डिस्काउंट हा मार्क प्राइसवर दिला जातो. इज इट क्लिअर? सो हा पर्सेंटेजमध्ये दिला गेला आहे. सो डिस्काउंट जर पर्सेंटेजमध्ये दिला गेला तर आपण फॉर्म्युला कोणता वापरतो? डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस इंटू डिस्काउंट इन पर्सेंटेज दॅट मीन्स एक्स अपॉन 100. दॅट मीन्स मार्क प्राइस इंटू एक्स अपॉन 100. जर डिस्काउंट पर्सेंटेजमध्ये असेल तर हा फॉर्म्युला आपण यूज करत असतो. इज इट क्लिअर? सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. मार्क प्राइस आहे आपली 990 रुपीज. देन X% that means 10%. Is it clear? So 10 upon 100. Is it clear? तर इथं कट करता येईल. हा 0ला 0 कट होईल. त्यानंतर या 0ला हा 0 कट होईल. रिमेनिंग काय आहे? 99 रुपीज. हा रुपीजमध्ये आता आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे. सो ॲक्च्युली टॅग प्राईसवर 99 रुपीज हे रिड्यूस केले जाणार आहेत. तर सेलिंग प्राईस ॲक्च्युली किती असणार आहे असा आपला क्वेश्चन आहे. सो वी नो दॅट दी फॉर्म्युला ऑफ सेलिंग प्राईस वी कॅन राईट सेलिंग प्राईस इज इक्वल टू शॉर्टमध्ये घेऊया. सेलिंग प्राईस इज इक्वल टू मार्क प्राईस मायनस डिस्काउंट. इज इट क्लिअर? सो मार्क प्राईस 990 मायनस डिस्काउंट आत्ताच आपण फाइंड आउट केला 99. इज इट क्लिअर? हे सबस्ट्रॅक्शन सिम्पली घ्यायचं आहे. 10 मायनस 9 1. त्यानंतर 19 मायनस 10 दॅट मीन्स 9 आणि त्यानंतर 9 मायनस 1 दॅट मीन्स 8. इज इट क्लिअर? सो SP दॅट मीन्स सेलिंग प्राईस इज इक्वल टू 891 रुपीज. इज इट क्लिअर? हाच आपला क्वेश्चन होता. सो इट इज अवर फायनल आन्सर. Then next question. The question number 3. If selling price is ₹900, discount is 20%, then find the mark price. आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे आणि डिस्काउंट 20% दिला आहे. सो आपल्याला मार्क प्राइस फाइंड आउट करायची आहे. सो गिवन आहे ते सुरुवातीला मेन्शन करूया. सेलिंग प्राइस दॅट मीन्स SP इज गिवन दॅट इज 900 रुपीज. देन डिस्काउंट 20%
have to find out the mark price. That means MP is equal to question mark. Is it clear? इथं आपल्याला रिव्हर्स डायरेक्शन यायचं आहे. मार्क प्राईस आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. जर आपण मार्क प्राईस 100 रुपीज कन्सिडर केलं तर हे एक्झाम्पल सोडवणं सोपं होऊन जाईल. सो आपण मार्क प्राईस जर 100 रुपीज कन्सिडर केलं तर आपल्याला स्टेप कशी घेता येईल. सपोज वी कॅन राईट सपोज मार्क प्राईस, दी मार्क प्राईस दॅट मीन्स टॅग प्राईस. इज इट क्लिअर? मार्क प्राईस इज ₹100 असं जर आपण कन्सिडर केलं तर आपण कसं लिहू शकतो. मार्क प्राईस, या मार्क प्राईसवर दिला गेलेला डिस्काउंट. इज इट क्लिअर? त्यामुळे काय होणार आहे, ही व्हॅल्यू मार्क प्राईस काय होणार आहे, लेस होणार आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ही सेलिंग प्राईस निघणार आहे. सेलिंग प्राईस. इज इट क्लिअर? सो मार्क प्राईस किती आपण कन्सिडर केली, 100 रुपीज. आणि 100 रुपीजवर डिस्काउंट 20% ऑफर केला आहे. इज इट क्लिअर? सो 100 रुपीजला जर 20 रुपीज लेस केले तर सेलिंग प्राईस काय होणार आहे, ऑब्वियसली 80 रुपीज. इज इट क्लिअर? आणि आपला क्वेश्चन काय आहे, इफ वी कॅन राईट इफ मार्क प्राईस ही 100 रुपीज असेल. इज इट क्लिअर? आपण मेन्शन केलेली मार्क प्राईस ही सपोज जर 100 रुपीज असेल तर सेलिंग प्राईस किती होते आहे, SP. दॅट मीन्स सेलिंग प्राईस 100 रुपीजला जर सेलिंग प्राईस 80 रुपीज असेल तर देन वी कॅन राईट देन द सेलिंग प्राईस दिली गेलेली आहे 900 रुपीज. सो 900 रुपीज ही जर सेलिंग प्राईस असेल तर आपला क्वेश्चन रिव्हर्स डायरेक्शनने आहे की मार्क प्राईस किती असेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स क्वेश्चन मार्क. इज इट क्लिअर? इथं मिनिंग काय आहे, जर 100 रुपीजची गोष्ट जर 80 रुपीजला मिळत असेल तर सेलिंग प्राईस 900 रुपीज असताना त्या थिंगची मार्क प्राईस किती असेल. सो हे काय शो करत आहे, डायरेक्ट व्हेरिएशन. दॅट मीन्स रेशो हा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. सो सिम्पली आपण यांच्यात काय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. सो मार्क प्राईस जर आपण x कन्सिडर केली तर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन आपण कसं लिहू शकतो, x इंटू 80 इज इक्वल टू 100 इंटू 900. इज इट क्लिअर? पण रिझन लिहूया क्रॉस मल्टिप्लिकेशन, कारण हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. इज इट क्लिअर? सो सिम्पली आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स मार्क प्राईस फाइंड आउट करायची आहे. सो आपण एक्स हा LHSलाच ठेवूया आणि RHS ॲज इट इज. त्यानंतर 80 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. जर आपण ते इकडं शिफ्ट केलं तर ते काय होईल, डिव्हायडेशनला जाईल. इज इट क्लिअर? सो हेच आपण कसं लिहू शकतो, डिव्हायडेड बाय 80. सो सिम्पली आता कट करूया. या 0ला हा 0 कट होईल. त्यानंतर तर 2नी कट होईल. 2नी जर आपण कट केलं तर 2 4चा 1. इज इट क्लिअर? आणि 2चा हाफ, 2नी कट केल्यानंतर 100चा हाफ 50. इज इट क्लिअर? दॅट मीन्स नेक्स्ट स्टेपला आपण घेऊया x इज इक्वल टू 50 इंटू हे 90. इज इट क्लिअर? अपॉन 4. तर अगेन आपण 2नीच कट करू शकतो. त्यानंतर अगेन 2नी जर कट केलं तर 2 2चा 4. इज इट क्लिअर? आणि परत 50चा हाफ दॅट मीन्स 25. इज इट क्लिअर? अगेन इथं तर 2नी या 90ला कट करू शकतो. 2 1चा 2 आणि 90चा हाफ 45. इज इट क्लिअर? तर सिम्पली आता आपल्याला 25 इंटू 45 हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? हे जर मल्टिप्लिकेशन घेतलं आपण तर 25 5चा 125. इज इट क्लिअर? 12 कॅरी होतील. त्यानंतर 25 4चा 100 आणि कॅरी झालेले 12. दॅट मीन्स 112. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे, 1125 रुपीज. इज इट क्लिअर? सो एक्स म्हणजेच काय आहे, मार्क प्राईस. सो यू कॅन राईट मार्क प्राईस इज इक्वल टू 1125
rupees. Is it clear? It is our final answer. हेच एक्झाम्पल आपण दुसऱ्या मेथडनी सुद्धा सोडवूया. तुम्हाला जी कन्व्हिनियंट वाटेल ती मेथड तुम्ही यूज करू शकता. सो हेच क्वेश्चन नंबर 3 आपण वन्स अगेन दुसऱ्या मेथडनी सोडवूया. ऑर मेथड जे गिवन आहे ते सुरुवातीला आपण मेन्शन करूया. सो सी दी एक्झाम्पल वन्स अगेन. गिवन SP आपल्याला दिलेला आहे. सो यू कॅन राईट SP. इथंच आपण ऑर मेथडनी ते मेन्शन करूया. ऑर SP इथं गिवन आहे. डिस्काउंटसुद्धा 20% दिलेला आहे आणि मार्क प्राईस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो आपण काय करू शकतो. सपोज मार्क प्राईस आपल्याला माहीत नाही. सो यू कॅन राईट मार्क प्राईस BX. जर आपण X कन्सिडर केलं तर आपण ॲक्च्युअल डिस्काउंट तर 20% म्हणजे नक्की किती डिस्काउंट हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो वी कॅन राईट वी हॅव टू फाइंड आउट actual discount. Is it clear? So actual discount फाइंड आउट करण्यासाठी आपल्या डिस्काउंटचा फॉर्म्युला काय आहे. इथं पर्सेंटेजमध्ये डिस्काउंट दिलेला आहे. सो डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राईस. डिस्काउंट हा मार्क प्राईसवरच दिला जातो. सो मार्क प्राईस इंटू X%. दॅट मीन्स X अपॉन 100. हा X म्हणजे इथं काय आहे डिस्काउंट आहे. X म्हणजेच काय आहे डिस्काउंट इन. वी कॅन राईट डिस्काउंट इन पर्सेंटेज. इज इट क्लिअर? सो हेच आपण आता कसं लिहू शकतो. वी कॅन राईट डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राईसला आपण काय कन्सिडर केलेलं आहे X. सो इथं X व्हॅल्यू पुट करूया. त्यानंतर डिस्काउंट आपला किती आहे सी 20%. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट हा X म्हणजेच डिस्काउंट आहे. सो यू कॅन राईट 20%. इज इट क्लिअर? सो ॲक्च्युअल डिस्काउंट आपला निघणार आहे. डिस्काउंट इज इक्वल आता इथं कट होईल. या झिरोला हा झिरो कट होईल. अगेन 2नी कट करता येईल. 2 1चा 2 अँड 2 5चा 10. सो डिस्काउंट किती निघणार आहे X अपॉन 5. इज इट क्लिअर? सो हा डिस्काउंट आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये सिम्पली पुट करायचा आहे. इज इट क्लिअर? हा ॲक्च्युअल डिस्काउंट निघालेला आहे. सो we know the formula of selling price. That means selling price is equal to mark price minus discount. Is it clear? हा फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. सो सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. सेलिंग प्राइस आपल्याला किती दिलेली आहे सीधी सेलिंग प्राइस 900 रुपीज. इज इट क्लिअर? सो 900 रुपीज. देन मार्क प्राइस आपण X कन्सिडर केलेली. इज इट क्लिअर? सी हियर मार्क प्राईस आपण X कन्सिडर केलेली. त्यानंतर डिस्काउंट आत्ताच आपण फाइंड आउट केलं X अपॉन 5. इज इट क्लिअर? तर इथं डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे पण 1 घेऊ शकतो. इज इट क्लिअर? 1 असणार आहे. सो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन 5X मायनस X अपॉन डिनॉमिनेटर ॲज इट इज 5. That means 5 1चा 5. Is it clear? So LHS as it is. त्यानंतर 5X minus X. That means 4X. 4X upon 5. Is it clear? So आता आपल्याला Xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे आपल्याला हे 5 काय करावे लागेल सुरुवातीला इकडं शिफ्ट करावं लागेल. हे डिव्हायडेशनमध्ये आहे. शिफ्ट झाल्यानंतर काय होईल मल्टिप्लिकेशनला जाईल. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट 900 इंटू 5. इज इट क्लिअर? इज इक्वल टू 4X. देन त्या Xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे 4 सुद्धा शिफ्ट करावा लागेल. X इज इक्वल टू 900 इंटू 5 अपॉन 4. इज इट क्लिअर? आता सिम्पली आपण कट करूया. इथं जर आपण कट केलं तर काय होईल 2नी कट होईल. 2 2चा 4. इज इट क्लिअर? त्यानंतर 2 4चा 8. इज इट क्लिअर? त्यानंतर 5 आणि 0. इज इट क्लिअर? त्यानंतर अगेन आपण 2नीच कट करू शकतो. आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया 450 इंटू 5 अपॉन 2. इज इट क्लिअर? सो अगेन आपण 2नी कट करूया. 2 1चा 2.
देन 2 2 4, अगेन 2 2 4 and 2 5 10. इज इट क्लिअर? सो सिम्पली आता आपल्याला 225 इंटू 5 हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 5 5 25 तर इज इक्वल टू एक्स आपण लिहूया हे मल्टिप्लिकेशन. मीन्स 225 इंटू 5. इज इट क्लिअर? सो हे जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. इज इट क्लिअर? सो 5 5 25 कॅरी 2 होती, त्यानंतर 5 2 10 आणि कॅरी झालेले 2. दॅट मीन्स 2 आणि 5 2 10 आणि कॅरी झालेले 1. दॅट मीन्स 11. इज इट क्लिअर? सो एक्सची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? एक्स इज इक्वल टू 1125. इज इट क्लिअर? सो आपण लिहू शकतो एक्स म्हणजेच काय होतं आपलं? मार्क प्राइस. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट देअरफॉर मार्क प्राइस इज इक्वल टू 1125 रुपीज. इज इट क्लिअर? दोन्ही मेथडनी केलं तरी आपलं आन्सर हे सेमच आलेलं आहे. तुम्हाला जी कन्व्हिनियंट वाटेल ती मेथड तुम्ही यूज करू शकता. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन. दी फोर्थ क्वेश्चन. The mark price of the fan is 3000 rupees. Shopkeeper gave 12% discount on it. Find the total discount and selling price of the fan. म्हणजे टॅग प्राइस दॅट मीन्स मार्क प्राइस फॅनची किती आहे? 3000 रुपीज आहे आणि शॉपकीपरने त्यावर 12% हा डिस्काउंट दिलेला आहे. तर ॲक्च्युअल डिस्काउंट किती दिला आणि सेलिंग प्राइस किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो जे गिव्हन आहे ते सुरुवातीला आपण मेन्शन करूया. सो वी कॅन राईट मार्क प्राइस that means MP is equal to 3000 rupees. Is it clear? हे गिवन आहे. त्यानंतर डिस्काउंट सुद्धा आपल्याला दिलेला आहे. डिस्काउंट इज इक्वल टू 12%. इज इट क्लिअर? त्यानंतर आपला क्वेश्चन काय आहे? टोटल डिस्काउंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि SP दॅट मीन्स सेलिंग प्राइस सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो वी कॅन राईट टोटल डिस्काउंट is equal to question mark. then selling price ही सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. सो सेलिंग प्राइस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. इज इट क्लिअर? टोटल डिस्काउंट म्हणजेच काय? 12% डिस्काउंट दिला गेला म्हणजे ॲक्च्युअल किती डिस्काउंट दिला गेला हे आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. सो वी कॅन राईट फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट ॲक्च्युअल डिस्काउंट. ॲक्च्युअल डिस्काउंट 12% म्हणजेच किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट फॉर्म्युला ऑफ डिस्काउंट. हा डिस्काउंट पर्सेंटेजमध्ये आहे. सो डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस इंटू X%. दॅट मीन्स X अपॉन 100. इज इट क्लिअर? सो मार्क प्राइस आपली किती आहे? 3000 रुपीज इंटू डिस्काउंट किती आहे? 12%. इज इट क्लिअर? 12% दॅट मीन्स 12 अपॉन 100. इज इट क्लिअर? तर सिम्पली इथं 0ला 0 कट होतील. या 2 0ला हे 2 0 कट होतील. त्यानंतर 12 3 36 12 3 36 आणि हा 0. इज इट क्लिअर? दॅट मीन्स ॲक्च्युअल डिस्काउंट हा किती निघालेला आहे? डिस्काउंट इज इक्वल टू 360 रुपीज. सो आपला एक क्वेश्चन काय होता? आपल्याला टोटल डिस्काउंट विचारला होता. तो डिस्काउंट किती निघालेला आहे? ॲक्च्युअल डिस्काउंट दॅट मीन्स टोटल डिस्काउंट दॅट मीन्स टॅग प्राईजमधून हा डिस्काउंट काय होणार आहे? लेस होणार आहे. इज इट क्लिअर? सो तर सेलिंग प्राईस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स हा डिस्काउंट लेस होणार आहे. सो वी कॅन राईट फॉर्म्युला ऑफ सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस इज इक्वल टू मार्क प्राईस मायनस डिस्काउंट. इज इट क्लिअर? सिम्पली व्हॅल्यूज पुट करूया. मार्क प्राइस किती आहे? 3000 रुपीज. इज इट क्लिअर? डिस्काउंट आत्ताच आपण फाइंड आउट केला 360 रुपीज. सिम्पली आता हे सबट्रॅक्शन आपण घेऊया. 0 - 0 दॅट मीन्स 0. अगेन 10 - 6 दॅट मीन्स 4. त्यानंतर
30 - 4 आपण करू शकतो. 30 - 4 26. इज इट क्लिअर? म्हणजे सेलिंग प्राईस दॅट मीन्स SP ही सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची होती. सेलिंग प्राईस इज इट क्लिअर? ही किती आलेली आहे? 2640 रुपीज. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. आपल्याला डिस्काउंट फाइंड आउट करायचा होता आणि SP सुद्धा फाइंड आउट करायची होती. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4 कव्हर केलेला आहे. सो रिमेनिंग 4 क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.